चला तर आज आपण मस्त संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे आहेत आणि बरोबर मेजरमेंट घेऊन आपण एक अर्धा किलो लाडू कसे तयार करायचे आहेत ते बघणार आहोत. आणि मस्त 1 महिना तुम्ही स्टोर करू शकता. या लाडूंना मस्त स्टोर होतात, 1 महिनापर्यंत टिकतो हा लाडू. तर मस्त एन्जॉय करा हा मकर संक्रांतीमध्ये. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप तीळ, 1 कप गूळ आणि अर्धा कप भाजलेले आणि साल काढून घेतलेले हे शेंगदाणे. तर 1-2 असे तुकडे करून घेतलेला आहे. तर आपल्याला लागणार आहे तूपसुद्धा 1 ते 1.5 टीस्पून इथे तूप लागणार आहे. तर आता तुम्हाला अर्धा किलो इथे लाडू तयार होतात या मेजरमेंटने, या साहित्याने. आणि तुम्हाला जर 1 किलो लाडू बनवायचे असतील तर तुम्हाला अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गूळ आणि 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्या साहित्याने तुमचे लाडू 1 किलो तयार होतात. तर या संक्रांतीत तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असेल तर तो साहित्य बरोबर आहे. आणि कमी लाडू हवं असेल तर तुम्हाला हे 1-1 कपने घेतलात तर तुमचे अर्धा किलो लाडू बरोबर तयार होतात. आता हे शेंगदाणे मी इथे जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. तर आपण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये न कुटता आपण एका कपड्यामध्ये शेंगदाणे घालून असे खलबत्ताचा जो वरचा हे असतो साहित्य त्याच्याने कुटून घ्यायचं आहे. तर छान असं कुटतो. तर आता आपल्याला जाडसर असं जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे. मस्त मंद आचेवर आपल्याला इथे खरपूस असं तीळ भाजून घ्यायचं आहे. आता खरपूस म्हणजे कसा, तर आता आपला हा तीळ आहे जो चटचट उडायला लागतात. तर बघू शकता असे चटचट उडा लागले तर तीळ आपले छान भाजलेले आहेत, याच्यावरून असं ओळखायचं. तर असा हा खरपूस छान तीळ भाजून घेतलेला आहे, छान सुद्धा फुललेला आहे. तर आता आपण हे तीळ काढून घेऊया आणि जो आपण लाडूसाठी पाक बनवायचा आहे ते बघूया. तर पाक बनवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे, कसं पाक बनवायचं ते सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता त्याच कढईमध्ये मी इथे 1.5 टीस्पून इथे किंवा 1च टीस्पून तुम्ही इथे तूप वापरलं तरी चालेल. तर आता तूप जरी नाही वापरलं तरी चालेल. तूप वापरण्याचं याचं कारण असं आहे की लाडूला छान असं शायनिंग येतो, छान असं चकमकी येतो आणि दिसायला सुंदर दिसतो. तर आता आपण हा गूळ घालून घेऊया किसलेला आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 टीस्पून इथे पाणी घालायचं आहे. तर आता पाणी घालून हा छान आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला गुळाचं पाक तयार करण्यासाठी इथे 5 मिनटं लागतो फक्त. आणि हे गूळसुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान तयार करून घ्यायचं आहे पाक. तर गुळाचं पाकाला आपल्याला कमीत कमी फक्त 5 ते 6 मिनटं लागतात. तर आता छान असं गूळ मेल्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला गुळाला सतत हलवत असं छान किंवा उकळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला गूळ कशी तयार करायचा, पाक कसं तयार करायचं इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर गूळ छान असं एक 4 ते 5 मिनटं झालेलं आहे. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुळाचा पाक घालायचा आहे. गूळ आणि एकत्र करून घ्यायचं आहे आणि हातात असं 2 बोटामध्ये घेऊन बघायचं आहे की गूळ कुठेही चिटकत नाही आहे आणि चिकट असं लागत नाही आहे. तर बघू शकता छान असं गोळा तयार होतो त्या पाकाचा. तर आपला पाक असं छान तयार झालेला आहे. तर गूळ हा कुठेच चिकटलेला नाही, तर समजून जायचं आपला पाक तयार आहे. तर वेळेनुसार तुम्ही बघाल तर इथे फक्त 5 ते 6 मिनटं लागलेलं आहे पाक तयार करण्यासाठी मंद आचेवरती. तर आता आपण हे भाजून घेतलेलं तीळ आणि शेंगदाणे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जरी हे सैलसर वाटत असेल, जसं जसं घट्ट होत असेल, जसं जसं हे थंड होत जातं तसं तसं हे घट्टसर होतं आणि लाडूसुद्धा छान घट्ट आणि छान गरगरीत, गोल गरगरीत तयार होतात. तर आता आपण हे गरम असतानाच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपण आता बंद केलेला आहे आणि थोडंसं मिश्रण आता थंड होऊ द्यायचं आहे. जर तुम्हाला लाडू वळताना खूप प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही याच कढईमध्ये ठेवायचं आहे आणि शेवटपर्यंत लाडू वळताना त्याच कढईमध्ये हे सारण ठेवायचं आहे तिळगुळाचं. त्याने काय होतं, कढई जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हे सारणसुद्धा छान असं गरम असतो, त्यामुळे तुम्हाला लाडू वळायला सहज जमेल. तर आता हे लाडू वळताना मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे जो सारण आहे तिळगुळाचं थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे आणि आपल्याला इथे पाण्याचा हात लावत लावत असे छान छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे लाडूचे. आणि खूप मोठे करायचे नाही. तिळगुळाचे लाडू छान असे छोटे छोटेच करून घ्यायचं, दिसायलाही सुंदर दिसतो आणि
ज्यांना द्याल तुम्ही हे छान दिसायला हवं म्हणून छोटे छोटे करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दुसराही दाखवत आहे. छान लाडू वळत आहे, कुठेही चिकटलेलं नाही आहे किंवा चिरत नाही आहे किंवा खूप चिकटही झालेलं नाही आहे. तर मस्त लाडू वळतात. तर पाण्याचा हात लावत लावत हे सगळेच लाडू तयार करून घेऊया. तर पूर्ण छान असे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे. तर मस्त असं शायनिंगसुद्धा आलेलं आहे तुपाचा वापर केल्यामुळे. तर आपण मस्त हे बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. सो एक लाईक तर नक्कीच करा. तर हा 1 महिन्यापर्यंत हा लाडू टिकतो. कधीही तुम्ही अधेमध्ये तुम्हाला गोड खावंसं वाटेल तर हा पौष्टिक लाडू तयार करून खाऊ शकता. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. मस्त खा, स्वस्त राहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.